काय दीपू, कसा चाललाय संसार? मस्त. सर, दीपिका वहिनी, सानू आणि शलाका दीदी कधीपासून एकमेकांना राखी बांधतात? म्हणजे मला त्यांचा व्लॉग करायचा आहे, केला तर चालेल ना? म्हणजे सगळ्यांनाच कळेल ना की बहिणींची रक्षाबंधन कशी असते ती. हो, माझी काहीच हरकत नाही. मला वाटतं एखादं चांगलं गृहीतक रीती सोडून होत असेल तर ते जगासमोर आणायला पाहिजे आपण. पण खरंच सर, जेव्हापासून मला कळलंय ना की या तिघी एकमेकींना राखी बांधतात, खरंच खूप खूप बरं वाटतंय मला. काकू, या दिवसाची आम्ही सुद्धा वर्षभर खूप वाट बघत असतो. खरं तर बहिणींनी एकमेकांना राख्या बांधणं हे तर दीदी आणि दीपू पासून सुरू झालं. एक दिवस आमची रडूबाई दीदी, हो, आता ती रडूबाई नाही राहिली. हा, आता एकदम धीट झालीये दीदी. एकदा शाळेतून अशी दीदी रडत रडत घरी आली आणि आम्हाला म्हणाली, हो, शाळेतल्या सगळ्या मुलींना भाऊ आहेत, सगळ्या मुली आपापल्या भावांना राख्या बांधतात, पण मला कुठे आहे भाऊ? आता मी कोणाला राखी बांधू? हो, काय सांगू, ऐकायलाच तयार नव्हती. खूप खूप रडली होती. आता हिची समजूत कशी काढायची तेच मला आणि मालतीला कळेना. मग काय, म्हणजे दीपू आली तेवढ्यात. आणि कसं आहे, दीपूला कोणी रडलं तरी अजिबात सहन व्हायचं नाही. 2 धागे घेतले आणि आली दीदीकडे आणि आपल्या बोबड्या स्वरात म्हणायला लागली, मी बांधते तुला राखी. हो, आणि हे सगळ्या दोघींचं पाहून आमची सानू सुद्धा रक्षाबंधनामध्ये सामील झाली. खरं सांगू का, या बहिणी एकमेकींना राख्या बांधतात ना, हे बघून आम्हाला खूप कौतुक वाटतं. मी तर दर रक्षाबंधनाला माझ्या पोटी 3 मुली दिल्यात, याबद्दल देवाचे खूप आभार मानते. सानू दिसत नाही कुठे ती. हो, खरं तर बराच वेळ झाला अजून आली नाहीये. कार्तिक, जा ना जरा बघून ये. मी बोलवते. आलीच. आज रक्षाबंधन आहे दीपू. आज आपण एकमेकींना राख्या बांधतो, पण आजचं रक्षाबंधन तुझ्या आयुष्यातलं शेवटचं रक्षाबंधन असणार आहे. या सगळ्याला मी नाही, तूच जबाबदार असणार आहेस. तू स्वतःहून तुझं मरण ओढवून घेतलंयस दीपू. मी ताई बरोबर खूप जास्त वाईट वागतेय का? ताई सुधरावी म्हणून मी हे सगळं केलं, पण ताईला खूप त्रास झालाय. पण आता हे सगळं थांबवायला हवं. ताई, प्लीज मला माफ कर. कशी आहेस? काय ताई, आई बाबांशी बोलायचंच नाही असं ठरवलेस का? असं काही नाहीये बाबा. कसे आहात तुम्ही दोघं? ताई, तुझी आणि दीपूची खूप आठवण येते.
पण एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही दोघी एकाच घरात नांदताय. काय सांभाळून घेताय ना एकमेकींना. हो मालतीताई, तुम्ही काही काळजी करू नका. अगदी उत्तम सांभाळतायत एकमेकींना. मग सुरुवात करायची 3 बहिणींच्या रक्षाबंधनाला. चलताय दीदी. मी सगळ्यांसाठी सरबत बनवते, तू रक्षाबंधनाची तयारी कर. अगं सानू, सगळी तयारी झालीये. अगं मुक्ताने आम्हाला राखी सुद्धा बांधली बघ. हो, पण मी सगळ्यांसाठी सरबत बनवते ना. बर, पण मला नको, कारण माझा आत्ता चहा झाला. अगं दीपू, असं काय करते, सगळ्यांसोबत थोडंसं घे ना. दीपिका वहिनी, आता सानिका पहिल्यांदा काहीतरी करते म्हणते, तर करू दे ना तिला. सत्तू सर, प्लीज असं काही बोलू नका. ताई स्वतःहून घरची कामं करत असते, हो की नाही ताई? अगं दीपू, थोडं तरी घे ना. मी केलंय सरबत, तुझ्या फेवरेट कप मध्ये देते. ताई, हे बघ दीपू, तू माझ्यावर जबरदस्ती केलीस ना, मी नस कापून घेईन बरं का. कापू का? आज दीपिका होती म्हणून नैवेद्याची खीर होऊ शकली. शिवाय हा जो कार्यक्रम नीट पार पडलाय ना, तो केवळ तिच्यामुळे. बाबा, बाबा प्लीज प्लीज पोलीस कंप्लेंट नका करू बाबा, प्लीज. बाबा, कार्तिकचं आयुष्य खराब होईल ना, प्लीज तुरुंगात नका टाकू बाबा, प्लीज. बाबा प्लीज ना. बाबा बाबा ऐका ना प्लीज. तुम्हाला त्यांना तुरुंगात बघायचंय की त्यांच्यात सुधारणा झालेली बघायची? पण दीपू म्हणते ना, म्हणून तुम्हाला एक संधी देतोय. मालतीताई, एक सांगू का? दीपिका या घरात सून म्हणून आल्यापासून ना, या घराचं रूपच पालटलंय. नेहमी दीपिका घरात छान प्रसन्न वातावरण ठेवते.
छान आहे. तुला कुठली आवडतीये? अगं तुला आवडेल ती वाट, काहीच प्रॉब्लेम. ही? आता जर यांचे बाबा असते ना, ह्या घराचं नंदनवन झालेलं बघून ना खरंच खूप आनंद झाला असता त्यांना. खरंय आई. मला आठवतंय तू नेहमी सांगायचीस, बाबा म्हणायचे घर हे कायम भरलेलं असायला हवं. आणि आज आपल्या सगळ्यांना असं एकत्र आनंदात पाहून खूप आनंद झाला असता बाबांना. माझी ते एक बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. आता दीपिकाचंही लग्न झालंय, म्हणजे एक आई म्हणून तुम्हाला काय वाटत असेल ना याची कल्पना करू शकते मी. तुम्हाला जेव्हा केव्हा आठवण येईल ना या दोघींची, तुम्ही बिंदास निघून या इथे. तुमचंच घर समजा. ऍक्च्युली मला पण एक बोलायचं आहे. अरे मग बोल ना. मला खरं तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. मी एवढा चुकून सुद्धा तुम्ही मला सुधारायची एक संधी दिली आहे. आता मी ठरवलंय, आता मी माझं MBA पूर्ण करता करता कंपनी सुद्धा सांभाळणार आहे. वा कार्तिकराव, तुमच्यात बदल होतोय हे पाहून खूप बरं वाटलं. आयुष्याची नवी सुरुवात कुठूनही करता येते हे तू दाखवून दिलंस. आता सगळे जमलेच आहेत तर मला सुद्धा काही सांगायचं आहे. एखाद्या नव्या गोष्टीला सुरुवात करण्यासाठी वयाचं बंधन नसतं आणि ते नसावं कधी. कुठं थांबायला हवं हे स्वतःहून आपल्याला कळायला हवं. गेली 38 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं, अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. कसं आहे, आता थांबायची वेळ आलेली आहे. म्हणून मी शाळेतून आता निवृत्त होतो. तर तुम्ही असं अचानक का? अचानक नाही रे साळगावकर, पण कसं आहे, आता थकलो रे मी. इतकी वर्ष झाली पण कधी घराकडे नीट लक्ष द्यायला जमलंच नाही मला. मालतीला सुद्धा वेळ देता आला नाही मला. मालतीला लग्नानंतर वचन दिलं होतं मी, तुला घेऊन मी अष्टविनायकाला जाईन, पण ते वचन मी अजूनपर्यंत पूर्ण नाही करू शकलो. आता माझा सगळा वेळ मालतीचा. आणि आता राहता राहिला प्रश्न माझ्या शिक्षकी पेशाचा. आणि कसं आहे, शिक्षक हा मरेपर्यंत शिक्षकच असतो आणि मला ते पटतं. म्हणूनच मी मुलांचे संस्कार वर्ग घ्यायला सुरुवात केलेली आहे. काय आहे, शाळेतून निवृत्त जरी होत असलो तरी साळगावकर सारखे आदर्श विद्यार्थी घडत राहावेत अशी माझी इच्छा आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यासाठी झटत राहणार. काय रे, तुम्ही सगळ्यांनी असे रडके चेहरे का केले? अरे निवृत्त होत असलो तरी मी माझ्या नव्या आयुष्याची नवीन सुरुवातच करतोय. बरं चला, आता या 3 बहिणींचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करूया. ताई चल ग, राख्या बांधून घ्या. हो आलेच. मी आलेच ना जरा. सानिका, अगं चल ना, राखी बांधायची आहे ना. हो सासूबाई, मी ते सरबत बनवून होते. सरबताचा राहू देते, नंतर बघता येईल. तो आधी राखी बांधायला सगळे वाट बघतायत. आहो पण ते सरबत परत परत तेच तेच काय? आणि तुला घाम का आलाय? ते सासूबाई थोडं गरम गरम होतं मला. गरम? बरं चल, सरबत नंतर देऊ आपण, आधी राखी बांधून घेऊया. चल. दीपूच्या आयुष्यातलं शेवटचं रक्षाबंधन
साजरा करून घेते आता. सानिका अगं कसला विचार करतेस? चल चल, सगळे वाट बघतात, चल पटकन. चला का तू बस पाटावर, तुझ्यापासून सुरुवात करूया. ताई तू बांध दीदीला राखी. दीपू तू बांध ना. ताई तू माझ्यापेक्षा मोठी आहेस. आधी तुझा मान, तू बांध.